जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत द्वारकाधीश मंदिर दर्शनासाठी, जे विरार पूर्व येथे स्थित आहे. द्वारका मंदिर हे विरार पूर्व रेल्वे स्टेशन पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही विरार पूर्व स्टेशनहून प्रायव्हेट ऑटोने द्वारकाला आलो. मंदिराच्या बाहेरच चप्पल स्टँडची व्यवस्था केलेली आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मजबूत टाइल्स लावण्यात आलेले आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला विरार पूर्व रेल्वे स्टेशन वरून सहज ऑटो मिळून जाणार. ऑटोचे भाडे 200 रुपये इतके आहे. तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलनेही सुद्धा सहज येऊ शकता. तर चला आता आपण करूया या मंदिराचे दिव्य दर्शन. मंदिरात जाण्यासाठी 56 पायऱ्या आहेत आणि दोन्ही बाजूंना हाती व सिंहाच्या भव्य मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. मंदिरात फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यास परवानगी नाही. मात्र येथे दिलेला QR कोड स्कॅन करून मंदिरातील सर्व फोटो, व्हिडिओ आणि इतर अपडेट्स तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पाहायला मिळतील. मंदिर दर्शनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 अशी आहे. येथे श्रीकृष्णाचे द्वारकाधीश स्वरूप पूजले जाते, जे द्वारकाचे अधिपती मानले जातात. हे मंदिर विरार परिसरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले जात असून दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येथे येतात. या परिसरात एक गरुड स्तंभ देखील आहे आणि गोवर्धन पर्वताची प्रतिकृती सुद्धा इथे पाहायला मिळते. हे मंदिर पारंपरिक नागर शैलीत उभारण्यात आले आहे. संपूर्ण मंदिर बनसी पहाड रूप दगडांचा वापर करून बांधण्यात आले आहे. तसेच गुजरात मधील द्वारकाधीश मंदिराप्रमाणे येथेही बौद्ध ध्वज अभिमानाने फडकवला जातो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आणि डाव्या बाजूला एकविरा देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिरातील खांब्यांवर भागवत ग्रंथातील श्रीकृष्णाच्या 24 अवतार तुम्हाला पाहायला मिळतील. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ, शांत आणि भक्तिमय वातावरणाने नटलेला आहे. मंदिराभोवती सुंदर हिरवगार परिसर आहे. मंदिराच्या भोवती शांत वातावरण असल्याने येथे दर्शनासोबतच काही वेळ निवांत घालवण्याचा आनंदही घेता येतो. सकाळी आणि संध्याकाळी मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ असते. प्रसन्न वातावरण, स्वच्छता आणि सुंदर दगडी बांधकाम यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक शांती अनुभूती मिळते. मंदिराच्या परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठी
अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरण आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री.